मात्र आपण पाहतोय आरक्षणाचा प्रश्न आता समोर आलेला आहे आणि खरं तर सह्याद्रीवर एक बैठक सुरू आहे जिथे लक्ष्मण हाकेंचं म्हणजे ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताय, तर दुसरीकडे मनोज जरांगे देखील उपोषणाला बसलेले आहेत। एकीकडे लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत। दोघांनीही आपल्या मागण्या लावून धरलेल्या आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी प्रमुख मागणी लक्ष्मण हाकेंची आहे, तर दुसरीकडे ओबीसीतूनच आरक्षण मिळवून राहणार असं वक्तव्य वारंवार मनोज जरांगे करतायत। त्यामुळे आता सरकार एकंदरीतच चक्रव्यूहात पडलेला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि सरकार नेमका आरक्षणाकडे कसं पाहतंय किंवा सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि सध्याचे अपडेट आपण पाहतोय, बैठकीमध्ये सध्या छगन भुजबळ हे आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। खोट्या नोंदी दाखवून दाखले दिले गेले असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक सध्या सुरू आहे त्या बैठकीमध्ये केलेला आहे। मराठा आरक्षणावर सध्या सह्याद्री अतिथीगृहावर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडते।